नमस्कार, मी श्रीकृष्ण आसार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करतो। मी आज आलो आहे औरंगाबाद जिल्ह्यातील आणि सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वर महाराज मंदिरावरती। तर हे मंदिर कसे आहे ते मी तुम्हाला दाखवणार, तर निश्चित या ठिकाणी बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। रुद्रेश्वर महादेव मंदिर हे प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पर्वत रांगेतील व अतिशय निसर्गरम्य एकांत स्थान असून ज्याप्रमाणे अजिंठा लेणीत कोरीव काम केलेलं आहे त्याप्रमाणेच येथे शिवपिंड व गणपती व अनेक देवी देवतांची मूर्ती येथे कोरलेल्या स्वरूपात आहे, म्हणून याला रुद्रेश्वर लेणी असे म्हणतात। हाच तो अजिंठा पर्वत रांगेतील पाड आहे। या पाडामध्ये रुद्रेश्वर महादेवाचे मंदिर करून शिवपिंडाची स्थापना केलेली आहे आणि रुद्रेश्वर महादेवाच्या मंदिरावरून पडणारा पाण्याचा हा धबधबा व निसर्गरम्य वातावरण हे येथील भाविकांचे मोठे आकर्षण आहे। श्रावण महिन्याच्या सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। तर चला आता आपण रुद्रेश्वर महादेवाचे मंदिर पाहूया। हा समोर रुद्रेश्वर महादेव मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे। या भुयारी मार्गातून आपल्याला आतमध्ये जावं लागते। हा भुयारी मार्ग दगडातून कोरलेला असून या भुयारी मार्गातून जाताना आपल्याला विशेष आनंद फील होतो। आणि रुद्रेश्वराच्या मंदिरात प्रवेश करताच समोरच आपल्याला सर्वप्रथम श्री गणपतीचे दर्शन होते। श्री गणेशाला वंदन करूया। आणि मंदिरात प्रवेश करताच पाडातील संपूर्ण दगडामध्ये कोरलेला व मनाला आकर्षित करणारा रुद्रेश्वर महादेव मंदिराचा गाभारा आपल्याला दिसत असतो। तर चला आता गाभाऱ्यामध्ये कोणकोणत्या देवतांच्या मूर्त्या आहे ते आपण बघणार आहोत। समोर देवीची मूर्ती आहे, हे पुजारी बाबा आहेत आणि श्री गणपतीच्या बाजूला श्री शनिदेवाची मूर्ती आहे आणि श्री गणपतीच्या उजव्या बाजूला रुद्रेश्वर महादेवाचे शिवपिंड आहे। तर चला आता आपण दर्शन घेऊया। तर हे आहे रुद्रेश्वर महादेवाचे शिवपिंड। आज श्रावण सोमवार असून येथे अभिषेक चालू आहे। चला दर्शन घेऊया। आणि रुद्रेश्वर महादेवाच्या समोर हा अतिशय सुंदर नंदी आहे, ते तुम्ही पाहू शकता। जर का आपण मंदिराच्या आतून बाहेर बघितलं तर अशा प्रकारे सुंदर दृश्य आपल्याला दिसत असते। तर रुद्रेश्वर महादेवाची लेणी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल लाईक, कमेंट आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।